हॅलो हाय नमस्कार मैत्रिणींनो. मी सुप्रिया तुमचं सर्वांचं एस प्रिया क्रिएशनमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फुगाबाही म्हणजेच पफ स्लीवचं कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही शेअर करणार आहे. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पफ स्लीवचं कटिंग आणि स्टिचिंग सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, सर्वात आधी आपल्याला बाहीचं नॉर्मल पॅटर्न कट करायचं आहे. त्यासाठी मी इथे चार्ट पेपरचा वापर केला आहे. तुम्ही न्यूजपेपर पण घेऊ शकता. यामुळे तुम्हाला कटिंग करणं सोपं होईल आणि परफेक्ट तुमची पफ स्लीव्स तयार होईल. सर्वात आधी नॉर्मल पॅटर्न बनवूया. तर इथे आपण पेपरवर माप टाकून घेऊया. तर आपल्याला बाहीची तयार उंची जेवढी हवी आहे त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेऊन आपल्याला माप टाकायचं आहे. मी इथे 11 इंचवर मार्क केलं आहे. मला तयार उंची 10 इंच हवी आहे. त्यानंतर आर्महोलसाठी मी 9.5 इंचावरती माप टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या साईजनुसार माप टाका. मी 36 साईजसाठी कटिंग करत आहे. त्यानंतर बॉटमपर्यंत मी सरळ लाईन मारून घेतलेली आहे. त्यानंतर मुंडा खोली 10 इंचासाठी मी 3.5 इंचावरती घेतलेला आहे. तिथून 2 इंच आत घेऊन मी सरळ लाईन मारून घेतलेली आहे अशा प्रकारे. त्यानंतर मुंडा खोलीपासून अशी एक क्रॉस लाईन मारून घ्यायची आहे आणि क्रॉस लाईनचा आपल्याला मध्य काढून मार्क करून घ्यायचं आहे. यामध्ये पाव इंचाचं अंतर घेऊन मी वरच्या बाजूने मागच्या मुंड्याचा आकार देणार आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि हलक्या हाताने आकार देत थोडंसं एक रेष आपल्याला डाऊन करायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. अशा प्रकारे आपल्याला मागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर दंडघेराचं माप जे असेल ते मी 5.25 इंच आणि त्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेऊन माप टाकलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपण ही लाईन जॉईन करून घेणार आहोत, एक्स्ट्रा मार्जिनची आणि फिटिंगची. ठीक आहे. आता आपण हे कट करून घेऊ. पुढच्या मुंड्याचा आकार आपण स्टिचिंग करता देणार आहोत. आता हे आपलं नॉर्मल बाहीचं कटिंग झालेलं आहे. आता आपल्याला पफ बाहीसाठी कटिंग करायचं आहे. तर बॉटम साईडला आपल्याला जेवढ्या इंचाची पट्टी हवी आहे तेवढ्या इंचावरती बॉटम साईडने मार्क करून घेऊ. मी इथे 4 इंचाची तयार बॉटम पट्टी घेणार आहे, म्हणून बॉटम साईडने मी 4 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. अशा प्रकारे मी 4 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि एक सरळ लाईन मी मारून घेणार आहे. आणि आता हे मी कट करून घेणार आहे. तर हे पफसाठी आणि बॉटमसाठी असं आपण पेपर कटिंग करून घेतलेलं आहे. आता आपण हे पेपर कटिंग अस्तरवर ठेवून अस्तर कट करून घेऊया. चला तर मग. तर आता आपण पफचा पार्ट कट करून घेऊ. त्यासाठी अस्तरला डबल फोल्ड करून फोल्डिंगचा पार्ट माझ्या बाजूने ठेवला आहे. आता आपण पफसाठी अस्तरवर मार्किंग करून घेऊ. फोल्डिंगच्या बाजूने मी 4 इंचावरती मार्किंग करून घेऊन अशा प्रकारे एक मी सरळ लाईन मारून घेणार आहे. हे बघा अशी. त्यानंतर खालच्या बाजूने मी अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिनसाठी सोडलेलं आहे. आणि ते एक आपण सरळ लाईन मारून घेणार आहोत. आणि पफचा पार्ट अस्तरवर ठेवून मी आहे तसं साईडच्या बाजूने ड्रॉ करून घेणार आहे. अशा प्रकारे आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर पफ चांगला येण्यासाठी 1.5 इंच वरती मार्किंग करून मी मुंड्याच्या लाईनला अशा प्रकारे जॉईन करून घेणार आहे. असा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे.
आणि आता आपण हे अस्तर कट करून घेऊ. आता बॉटमचा पार्ट कट करून घेऊ. बॉटम साईडने बॉटमच्या बाजूने मी व्यवस्थित अस्तर करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडून सरळ लाईन मारून घेतलेली आहे आणि हा बॉटमचा पार्ट आहे तसा ड्रॉ करून घेतलेला आहे मी. अशा प्रकारे आपलं हे ड्रॉ करून झालेलं आहे. आता आपण हे कट करून घेऊ. तर अस्तरचं कटिंग आपलं झालेलं आहे. मी हे अस्तर मेन फॅब्रिकवर ठेवून आहे तसं कट करून घेणार आहे. तर आता आपण याचं स्टिचिंग बघणार आहोत. आता मी पफची स्टिचिंग करणार आहे. तर त्यासाठी मी मेन फॅब्रिकच्या उलट्या भागावर अस्तर ठेवून सगळ्या बाजूने मी आधी स्टिच करून घेणार आहे. आता आपलं स्टिचिंग झालेलं आहे. उरलेला एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आहे. आता पफसाठी आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. त्यासाठी आपण जे 4 इंचावरती मार्किंग केलं होतं ते आता आपण 4.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि तिथे छोटे छोटे आपल्याला कट्स टाकून घ्यायचे आहेत. आता आपण अशा जवळजवळ प्लेट्स टाकून घेणार आहोत. आपण जिथेपर्यंत कट मारून घेतला आहे तिथेपर्यंत आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला प्लेट्स टाकायच्या आहेत. सेम त्याच प्रकारे आपल्याला बॉटम साईडला सुद्धा प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. प्लेट्स टाकून झाल्यानंतर त्यावर पेपर कटिंग ठेवून चेक करून घेऊ. थोडंफार एक्स्ट्रा वाटत असेल तर अजून दोन्ही बाजूने प्लेट्स टाकून घेऊ. आता बॉटमची पट्टी तयार करून घेऊ. आता इथे बघा, मी मेन फॅब्रिकच्या सरळ भागावर अस्तर ठेवलेलं आहे. आता याच्या खालच्या बाजूने मी स्टिच करून घेणार आहे. आता याच्या खालच्या बाजूने स्टिच करून झाल्यानंतर अस्तर पलटवून एक आपल्याला दाबटेप टाकून घ्यायची आहे. पुन्हा एकदा फिनिशिंगसाठी अशा प्रकारे एक दाबटीप टाकून घ्यायचं आहे. हे झाल्यानंतर मी साईडने अस्तर आणि फॅब्रिक जोडून घेणार आहे. आता हे आपले दोन्ही पार्ट जोडून तयार आहेत. आता पफचा जो पार्ट आहे त्याच्या सरळ बाजूवर बॉटमची सरळ बाजू ठेवून आपण अटॅच करून घेऊ. आणि हे सरळ करून याच्यावर एक आपण दाबटीप टाकून घेऊ. आपल्या पफ स्लीव्सचं स्टिचिंग झालं आहे. मी ही बाही ब्लाऊजला अटॅच करून घेते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर आपली पफ स्लीव्स रेडी झाली आहे. बघा किती सुंदर पफ आला आहे. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.